जंगलातल्या मोठ्या झाडावर दोन मूर्ख पण मजेदार माकड बसले आहेत. बलू आणि गब्बू. त्यांच्या चेहऱ्यावर खोडकर हास्य आहे आणि ते केळ खात आहेत. बलू घमेंडी भावनेत म्हणतो, गब्बू, मी जगातला सगळ्यात हुशार माकड आहे. गब्बू खळखळून हसत उत्तर देतो, अरे, मग मी तर जंगलाचा राजा. अचानक झाडाखाली केळ्यांची मोठी टोपली दिसते. दोघे एकदम डोळे मोठे करून ओरडतात, ही टोपली माझी. झुडुपाजवळ दोन्ही माकड झाडावरून झपाट्याने उडी मारून टोपलीकडे धावतात. धावताना एकमेकांना पुढे ढकलत शेपटी ओढत भांडतात. बलू घाईत ओरडत, मी आधी पाहिलीये ती टोपली. गब्बू रागाने, मी आधी विचार केला होता घेण्याचा. दोघे जोरजोरात ढकलाढकली करताना अचानक त्यांचा पाय घसरतो. धप. दोघे थेट टोपलीवर कोसळतात. टोपली फुटते आणि आतून फक्त दोन केळ्यांच्या साली बाहेर पडतात. दोघे एकमेकांकडे बघतात. बलू निराश आवाजात, काय रे, केळ खाल्लं ना आधी कोणीतरी. गब्बू हसत, हो, आणि आपण भांडलो सालीसाठी. टोपली फुटल्यानंतर दोघे माकड धुळीने माखलेले, टोपलीचे तुकडे बाजूला पडलेले. वातावरण शांत. काही क्षण दोघे अवाक. गब्बू हळू आवाजात, लाजत, अरे, टोपली तर रिकामी होती. बलू हलकेच, तुला पण केळ आहे असं वाटलं. गब्बू मान हलवत, हो ना. क्षणभर शांतता. दोघे एकमेकांकडे बघतात, डोळे मोठे करतात आणि अचानक मोठ्याने हसायला लागतात. दोघे एकत्र, अरे, आपण तर खरंच मूर्ख आहोत. झाडावर पुन्हा दोन्ही माकड शांतपणे झाडावर बसलेले. चेहऱ्यावर थोड लाजल्यासारखं पण हलकं हसू. बलू समजूतदार आवाजात, चल, पुढे काही दिसलं तर आपण वाटून घेऊ. गब्बू हसत, हो, नाहीतर पुन्हा सालीवर बसावं लागेल. त्याच वेळी बाजूच्या फांदीवर एक पोपट बसतो. पोपट हसत चिमटा काढत, बुद्धी लावली तर केळ मिळतं आणि भांडण केल्यास फक्त साली. दोघे माकड एकत्र हसायला लागतात. हलकं फुलकं संगीत. स्क्रीनवर शेवटचा टेक्स्ट झळकतो, एकट्याने जिंकण्यापेक्षा सोबत राहून हसणं चांगलं.